एकूणच सिच्युएशन अशी झाली आहे, की आधी जसं आपल्या आई-बाबांनी आपल्याला वाढवलंय, मारायचे किंवा हो. ओरडायचे किंवा म्हणजे धाक होता म्हणजे धाक त्याचा. होता. माहेर डोंबिवली, माझा जन्म डोंबिवलीचा. म्हणजे मला आठवतंय अमळेच्या वेळेला आमच्या डॉक्टरांनी, आमचे डॉक्टर पोतनीस आहेत, त्यांनी सांगितलं होतं, की त्याला सगळं देण्याची सवय करू नका. त्याने तोंड उघडल्यावर त्याला चॉकलेट हवंय, त्याला गाडी हवी असं नाही. म्हणे पुढे त्याला जर त्याच्या गर्लफ्रेंडनी नाकारलं तर त्याला तो नकार पचवता आला पाहिजे. करेक्ट. हल्लीच्या पिढीचं असं आहे, नवीन लग्न झालेली दोघं जण ही माझे पैसे आणि तुझे पैसे या कॅटेगरी करतात किंवा हे असं ठरवून मागतात की मी हा खर्च करेन तर तू तो खर्च करायचा. पण आम्ही असं ऐकलंय, तुम्ही अविनाश सरांना प्रपोज केलं होतं. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वागधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्यासोबत आहेत द ब्युटिफुल, द गोड, द सोज्वळ, द ग्रेसफुल ऐश्वर्या नारकर. काय ऐकलंय ते कळू दे तरी मला मग. हा, तर आता आम्ही जे जे काही ऐकलंय ते मी तुम्हाला आता विचारणार आहे. तर अगदी सुरुवातीला पण तुम्ही ऐकलं ते विचारून उपयोग आहे, ते सांगितलं पाहिजे. मी सांगणार आहे पण प्रश्नाच्या रूपात. तर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही डोंबिवलीकर म्हणजे डोंबिवलीच्या आणि Correct. तुमचा बराच एक हा म्हणजे माझं माहेर डोंबिवली, माझा जन्म डोंबिवलीचा आणि म्हणजे 20 वर्ष आता माझं लग्न लवकर झालं त्यामुळे 20 वर्ष डोंबिवलीत Wow. काढली मी. आणि अर्थात आपण जिथे लहानाचं मोठं होतो तिथे आपल्याला म्हणजे ते आपण कनेक्शन वेगळंच असतं. पण मला असं वाटतं की डोंबिवलीचं कनेक्शन किंवा डोंबिवली हे खूप आतमध्ये आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा माझी प्रोजेक्ट्स करताना काही इमोशन्स आपण रिकलेक्ट करतो आपण परफॉर्म करताना त्या डोंबिवलीच्या असतात किंवा मी काही लेख लिहिले होते. तर ते लेख माझे असे होते की तेव्हा नॉस्टॅल्जिया, तेव्हा त्या वेळेला मला कुठला क्षण जास्त भावला आणि आत्ता त्या क्षणाचं काय म्हणू की साधर्म्य कुठे आहे, तर असे मी लेख लिहिले होते. त्यामुळे ती डोंबिवली अंगात भिनलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं आईबाबांनी माझ्यावर संस्कार केले तेवढेच डोंबिवलीनी केलेत. कारण डोंबिवलीमध्ये खूप अशा ॲक्टिव्हिटीज होत्या की ज्यांनी तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीज करतच घडत गेलात. त्यामुळे डोंबिवलीचं खूप ऋण आहे माझ्यावर. कारण एक छान संस्कारी मध्यमवर्गीय एखादा जीव संस्कारित करणं हे डोंबिवलीने केलं माझ्या आयुष्यात आणि त्यामुळे डोंबिवलीचं कॉन्ट्रिब्युशन खूप आहे. तर बेसिकली काय होतंय ना माझं, की मी त्यांच्याकडे बघितली की मी त्यांच्यात हरवतीये. ऐक कारण खरंच म्हणजे तुमचं सौंदर्य आणि ब्युटी नाही हे गं. मी नेहमीच त्याच्या प्रेमात आहे आणि त्यामुळे ते बघून असं वाटतं ते डोळ्यात बघत राहावं. मी थोडंसं मध्ये हे करेन. पण आम्ही असं ऐकलंय की अगदी सुरुवातीच्या काळातली काही मेमरीज मला हायलाईट करायच्यात आणि आम्ही असं ऐकलंय की बेसिकली तुम्ही अविनाश सरांना प्रपोज केलं होतं आणि तुम्ही विचारलं होतं की तर मला त्याविषयी थोडंसं जाणून घ्या. हो, म्हणजे आम्ही कसं तेव्हा गंध निशिगंधाचं नावाचं नाटक चालू होतं आमचं. माझं प्रोफेशनली पहिलं नाटक. मी FY BScला होते तेव्हा आणि अवीचं पण प्रोफेशनली पहिलं नाटक. पण त्यांनी त्याच्या आधी सिरियल केली होती. BSTत तो सर्व्हिसला होता. त्यामुळे स्टेट कॉम्पिटिशन्स केल्या होत्या. त्याची अवॉर्ड्स होती. त्यामुळे ह्या क्षेत्राशी तो परिचित होता. पण माझं पहिलंच प्रोफेशनल नाटक असल्यामुळे मला सगळंच नवीन होतं. म्हणजे प्रोफेशनल नाटकाला पैसे मिळतात हा कॉन्सेप्ट पण माझ्यासाठी नवीन होता तेव्हा. इतकी मी अनभिज्ञ होते या क्षेत्राशी. तर तो प्रयोग आमचे सुरू झाले. प्रभाकर पणशीकर काका, रेखा कामत, शरद होता आमच्या नाटकात, शरद पोंक्षे आणि अवी अशी आमची टीम होती. आणि मला पहिल्या 1-2 महिन्यानंतर असं छान वाटायचं त्याची कंपनी. पण परत माहिती नव्हतं की याचं लग्न झालंय का, कारण तो 8 वर्षांनी मोठा होता आणि म्हणजे घरी काय आहे किंवा आता हा नोकरीच करतोय किंवा हा टीव्हीत दिसतोय म्हणजे काय म्हणजे कसं काय काय बोलायचं. किंवा ओव्हर द पिरियड मला असं जाणवलं की म्हणजे त्याला पण वाटतं काहीतरी आहे, काहीतरी छान वाटतंय.
मग मोहन काकांनी असं डिक्लेअर केलं की आता ह्या नाटकाचा शेवटचा दौरा आहे. मग मी राहायला डोंबिवलीला, अवी लोअर परळला. त्यामुळे तेव्हा तर डोंबिवलीवरनं STD होता, म्हणजे फोन घरात Correct. पण नव्हता, हो, STD कॉल्स होते. आणि त्या दरम्यान मी अवीकडनंच पैसे घ्यायचे STD कॉलचे. म्हटलं त्याच्यासाठी बाबांचे पैसे कशाला खर्च करायचे. तर म्हणजे जर नाटक बंद झालं तर असं नाही होणार की सतत भेटतोच आहोत किंवा आता फोनच केलाय, असं काही होणार नाही. म्हणून मग ज्या वेळेला आम्ही दौऱ्यावरनं आलो, दादरला उतरलो, तेव्हा मी त्याला अहोजाव करायचे. तर मी त्याला म्हटलं की मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. मग आम्ही दादर TT स्टेशनच्या बाहेर ते इराण्याचं हॉटेल अजूनही आहे, पण आता ते काहीतरी वेगळंच रिन्यू केलंय. तर तिथे आम्ही बसलो, चहा आणि काय बेसिक काहीतरी घेतलं. तर मी म्हटलं की मला असं असं वाटतंय, तर तुमचं काय म्हणणं आहे? तर त्याचं म्हणणं होतं, बाय दॅट टाइम म्हणजे त्या 1.5 वर्षामध्ये मी सगळी चौकशी केली होती की याची फॅमिली कशी आहे, जॉईंट फॅमिली आहे, लग्न झालेलं नाहीये, BST सर्व्हिसला आहे, म्हणजे सेटल्ड आहे, असं सगळंच झालं होतं, म्हणजे टिकमार्क झाल्या होत्या माझ्या. आणि मग तर असं झालं की नाही आता होणार आहे दौरा. तर म्हटलं मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतंय? मग त्याने मला जाम लेक्चर दिलं होतं, कारण म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट झालं नव्हतं. बाय दॅट टाइम मी SYला आले होते 1 वर्षात पुढे. तर तो म्हणाला, तुझं शिक्षण पूर्ण होऊ दे, तुला पुढे आयुष्यात कोणीतरी छान मिळू शकेल, भेटशील कोणाला तरी. आणि मग म्हटलं माझं ठरलंय, आता तुम्ही तुमचं सांगा मला. मग काय म्हणूया की असं ते उथळ प्रेम नव्हतं. मग तो मला घरी घेऊन गेला. तेव्हा त्याचं 350 स्क्वेअर फूटचं घर होतं, त्याच्यात 13 माणसं, जॉईंट फॅमिली होती त्यांची. आणि तर त्याचं म्हणणं होतं की मी इथे राहतो, ही माझी माणसं आहेत, ही माझी फॅमिली आहे, तू न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे आमच्याकडे आई बाबा आम्ही तिघंच जण, तर तुला ते आवडेल का, तुला ते झेपेल का? आणि असं सगळंच प्रॅक्टिकली आपण विचार करूया, असं नको की मला आवडतेस तू, तुला मी आवडते, अशा झोनमध्ये नको. आणि माझं असं झालं होतं की मला माणसांबद्दल काही, म्हणजे माणूसघाणी नाही आहे मी, त्यामुळे मला काहीच प्रश्न नाही आहे तो. आणि मग मी हो म्हटलं. मग आम्हाला वाटलं होतं की आई बाबा आणि काहीतरी म्हणजे त्यांना आवडणार नाही किंवा ते रागवतील, पण तसं काहीच झालं नाही. आमचं अगदी सुविहित असं लग्न झालं आणि असे ड्रामा किंवा असं काहीच झालं नाही. त्यामुळे ते सगळं झालं, पार पडलं छान पद्धतीने. पण मला असं होत होतं तेव्हा की मी जर आत्ता व्यक्त झाले नाही, मी जर याला बोलले नाही, याच्याशी याला विचारलं नाही, तर कदाचित डिले होईल किंवा काय. मग ती जी घालमेल होते आपली की अरे बोलायला पाहिजे होतं, ते कुठेतरी नको होतं मला. बोलून टाकूया, हो नाही, जे असेल ते असेल, मग आपण ऍक्सेप्ट करू शकतो जी फॅक्ट आहे ती. त्यामुळे मी त्याला विचारलं होतं. पण ह्या आता जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणेच म्हणजे किती महत्वाचं आहे ना की आपल्या मनात जर एखादी गोष्ट असेल, आपलं जर एखादं मत असेल, आपलं जर एखादं स्टँड असेल, तर ते त्या क्षणी बोलून टाकावं. हो, मी ह्याला तर खूप सपोर्ट करते ह्या म्हणण्याला. मी अनेक वेळा असं म्हटलंय, माझ्याकडे बरेच गोष्टी पण आहेत तशा सांगण्यासारख्या, की ज्या ठिकाणी, ज्या वेळेला, ज्या व्यक्तीबद्दल चांगलं, वाईट, न आवडलेलं, रागवलेलं जे वाटत असेल आपल्याला, ते आपण बोलून मोकळं झालं पाहिजे. जर जे आपल्याला वाटते तसं नसेल, तर आपली मिसअंडरस्टँडिंग्स क्लिअर होतात, आपल्यातलं नातं तसंच क्लिअर राहतं. पण जर तेच आपण मनात साठवून ठेवलं, कुठल्याही नात्यामध्ये असेल, मैत्रीमध्ये असेल, तर ते खूप सॅच्युरेट होत राहतं आणि त्याला वेगळंच स्वरूप येतं नंतर. त्यामुळे मला सतत माझं म्हणणं असतं की जे आपल्याला वाटतंय ते बोलून मोकळं झालं पाहिजे त्याच क्षणी. ते प्रोलॉंग करून की नको जाऊ देत, सोडून, याला काय वाटेल, हिला काय वाटेल, तो झोनच चुकीचा आहे. करेक्ट. खूप महत्वाचं आहे हे. आणि त्यामुळे मला वाटतं गैरसमज पण निर्माण होतात आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टी राहून गेल्या, मग आपण रडत बसतो, तर त्याला काहीच अर्थ नाहीये. पण याच बरोबर एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला खरं तर हाऊसवाईफच व्हायचं होतं आणि तुम्हाला कधी अभिनेत्री व्हायचंच नव्हतं. हो, असं म्हणजे काही ठरलंच नव्हतं. माझ्या 2 सिरियलच्या मधल्या काळात मी हाऊसवाईफच असते. आणि म्हणजे घरातली भांडी, पंखे पुसणे, झाडांची काळजी घेणे, लादी कचरा, बाथरूम घासणे, हे सगळे माझे आवडते रोजचे उद्योग आहेत. त्यामुळे आता आमची जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे स्वयंपाकघरात मला फार काय म्हणूया जावंसं लागत नाही जायला, कारण माझी मोठी नणंद आहे, त्या करतात सगळं.
त्यांना कधी कंटाळा आला तरच मी स्वयंपाकघरात जाते. पण अदरवाईज हे सगळे जे उद्योग आहेत, हे सगळे माझे आवडते उद्योग आहेत. तर मला तू म्हणालीस तसं की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझं 1-2 नाटकं झाली होती. मी माझ्या मुलांचा विक्रम गोखलेंबरोबरचं माझं नाटक सुरू होतं आणि गंध निशिगंधाचे असे प्रयोग सुरू होते. तर त्या 2 नाटकाच्या व्यतिरिक्त असं काही नव्हतं. बरं तेव्हा प्रसारमाध्यमंही तेवढी नव्हती, नव्हती. चॅनल्स तेवढी नव्हती, दूरदर्शन होतं हम्म. फक्त. आणि बापरे, सिरियल मिळाली, सिरियलमध्ये काम करायचं म्हणजे असं खूप वाटायचं. मोठं हां. होतं त्यावेळेला. तर बापरे, येईल तेव्हा करू असं काही मला. आणि मुळात मी खूप बुजरी आहे. आत्ता कमी झाले पण तेव्हा मी खूप होते. म्हणजे एखाद्याला जाऊन भेटणं किंवा एखाद्याला जाऊन सांगणं की मला हे करायचं हे मला अजूनपर्यंत जमत नाही. तेव्हाची तर गोष्टच वेगळी होती. त्या मुद्द्यावरनं किंवा अदरवाईज पण मी रमायचे की 9 ते 5 नोकरी करावी. म्हणजे छान अभ्यासाची आवड असल्यामुळे खूप छान शिकावं. त्या शिकण्याच्या माध्यमातून जी नोकरी मिळेल ती नोकरी करावी. संध्याकाळी भाजी आणायला जावं, समुद्रावर फिरायला जावं. कारण आवीचं BSTचं म्हणजे सर्व्हिस तशीच होती. आणि छान घरी येऊन स्वयंपाक करावा, जेवावं, नाटकाला जावं, इकडे-तिकडे शॉपिंग करावं. म्हणजे ह्याच्यात सुख होतं मला, जे अजूनही आहे. पण त्यामुळे मला करिअरचं असं काही विचार नव्हता किंवा मला ते पॅशनही नव्हतं की मला हे करायचंय किंवा मला हे करू म्हणजे ह्यामध्ये करिअर करायचं असं काही ठरलेलं नव्हतं. आणि ते झालं नाही तर मला खूपच त्रास होईल असंही काही नव्हतं. त्यामुळे हा सोपा मार्ग मी अवलंबला होता किंवा तो मला जास्त जवळचा होता. पण अवीचं म्हणणं असं होतं की तुला येतंय, तुझ्यात ग्रोथ होऊ शकते. तू जर शिकलीस, तू जर काम करत राहिलीस तर त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. आणि तुला जे येतंय ते करून बघायला काय हरकत आहे. तेव्हा ॲड फिल्म्सचं खूप प्रस्थ होतं आणि म्हणजे छान पैसाही होता ॲड फिल्म्समध्ये. क्वालिटी काम करायला मिळत होतं. म्हणजे तुम्ही 15 सेकंदामध्ये, 1 मिनिटामध्ये तुम्ही खूप छान एक्सप्रेस करायचं. करेक्ट. आणि हे खूप टॅलेंटचं काम होतं. त्यामुळे चांगले चांगले डिरेक्टर होते तिथेही. तर ते करायला काय हरकत आहे. तू बाकी कुठे स्ट्रगल नको करूस, पण जिथे ऑडिशनला तुला बोलवलं जातंय तिथे Correct. जाऊन तू ट्राय आउट करायला काय हरकत आहे. आणि मग ते मी हो म्हणत गेले, मग हळूहळू करत गेले. मग माझ्या पहिल्या ॲड फिल्मला माझं नाव यायचं खाली, ऐश्वर्या नारकर. ते बघून VK नाईक जे माझे पहिले डिरेक्टर होते फिल्मचे, त्यांना वाटलं की ही मराठी मुलगी आहे आणि हा फेस आपल्या फिल्मसाठी चांगला आहे. म्हणून सून लाडकी सासरची हा चित्रपट मला ॲडवरून मिळाला. तर मग अशी कामातनं कामं मिळत गेली आणि मग मला वाटलं की अरे छान वाटतं इथे. म्हणजे मी हे करू शकते, मला मजा येते. म्हणजे जसं तुम्ही म्हटलत की एक मला प्रोजेक्ट मिळाला आणि त्याच्यानंतर मग दुसरी कामं मिळत गेली आणि मग हळूहळू कुठेतरी एक मनी फ्लो पण सुरू होतो Correct. आणि आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट होतो. बरोबर. तर माझा प्रश्न खरं तर हाच आहे की एखाद्या महिलेसाठी फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं किती महत्त्वाचं आहे आणि ह्यालाच जोडून मनी मॅनेजमेंट हे सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग अगदीच. आहे. जो बऱ्याच बायकांना कदाचित त्याचं महत्त्व कळत नाहीये. पण मनी मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर जो प्रश्न मी तुम्हाला विचारला त्याला जोडून मला एक उत्तर ह्याचं आहे. मला असं वाटतं की महिला असू देत किंवा म्हणजे स्त्री असू दे, पुरुष असू दे, त्यांनी फायनान्शियली इंडिपेंडंट असलंच Correct. पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असंही असतं की पुरुष बाईवर डिपेंड असतात, हो. डिपेंडंट असतात. हो. आणि मग गोंधळ होतो फायनान्शियल सगळ्याच गोष्टींचा. तर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे पैसे आपल्याला कमवता आले पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्याला अर्थात जे आपण काम करू ते आपल्या आवडीचंही असलं पाहिजे. जर आपल्या आवडीचं आपण काम करत असू, मग ते साधं स्वयंपाकघरात पोळ्या करणं असेल किंवा जसं आपल्याला काय म्हणू हाऊस हेल्प असे आपल्याकडे काही Correct. कामाला हो. बायका येतात. त्या केर कचरा करण्यात आपली मदत करतात, आपलं घर नीट ठेवण्यात आपली मदत करतात. तर ते काम असेल, ते भरले त्या आवडीने करत नसतील, पण ते काम नीटनेटकं करून त्याची आवड जपणं हेही खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण एखादं काम आवडीने करतो किंवा आपल्याला ते काम आवडत असतं, मग त्याच्यात आपण 12 तास काम केलं, 24 तास काम केलं, त्याचा स्ट्रेस किंवा त्याचा थकवा येत नाही आपल्याला. आपण ते एन्जॉय करतो आणि ते एन्जॉय करत काम करून मिळालेला पैसा हा जास्त महत्त्वाचा असतो.
हा एक मुद्दा झाला. पण कुठल्याही बाबतीत दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याला गरजेचा पैसा तरी आपण कमवला पाहिजे. त्याच्यातलं समाधान खूप मोठं आहे, त्यातला आनंद खूप मोठा आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की शिक्षण कमी आहे, मग शिक्षण कमी आहे तर मग मला कुठे कामच मिळत नाही. मग अशा वेळेला तुम्ही आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघितलं तर साधं न शिकलेली बाईसुद्धा खूप छान पैसे कमवत असते चांगल्या गोष्टी करून. आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी एक कला, काहीतरी एक वेगळी गोष्ट दिलेली असते, ती असते आपल्या अंगात. फक्त ती डेव्हलप करायला पाहिजे, त्याच्यावर आपण मेहनत घेतली पाहिजे. म्हणजे स्वतःवर मेहनत घेऊन आपण पैसा कमवून स्वावलंबी होणं यासारखा दुसरा आनंद नाही खरंय. असं मला वाटतं. आणि तो करताच केलंच पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की फायनान्शियल मॅनेजमेंटचा. फायनान्सेस हे मॅनेज केले, कारण आत्ता एकतर आपल्या फील्डमध्ये तर त्याची खूपच गरज आहे. कारण गरज आहे. आपल्याला Exactly. जेव्हा काम नसेल तेव्हा आपला फ्लो थांबतोच पैशांचा. Correct. आणि जेव्हा असतात तेव्हा ते खूप येतात, ज्याची गरज नसते, मग तेव्हा ते साठले जातात. सो प्रेडिक्टेबलच नाही किंवा एक टेम्पररी फ्लो असतो, कधी अगदी, तो अगदी. परमनंट नाहीच आहे. आणि त्यामुळे मनी मॅनेजमेंटला मला तेच म्हणायचं होतं की एक प्लॅन ए आहे आपला, पण प्लॅन बी आणि प्लॅन सी पण असलाच असायला पाहिजे. म्हणजे एक तर मुद्दा असा आहे की तुम्हाला जे मिळतायत ते भले तुमची गरज जास्त असेल, त्याच्या व्यतिरिक्त जे उरतायत ते तुम्ही ज्यातलं त्याला कळतं. म्हणजे आता फायनान्स मॅनेजर्स असतात किंवा जे सगळे फायनान्सेस मॅनेज करतात, त्यांना खूप कळतं की ह्या पॉलिसीज आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, किंवा तुम्ही इथे इन्व्हेस्ट करा, लिक्विडिटी आहे, अमुक आहे. तर ह्या सगळ्या ज्यांना त्यातलं कळतं त्यांच्याकडे त्यांना अप्रोच होऊन त्यांना Correct. ते सगळे इन्व्हेस्टमेंट्स करायला सांगणं हा एक मुद्दा आहे. किंवा आपण जर नोकरी करत असू आणि आपल्याला त्याच्या सायमल्टेनियसली आपल्याला दुसरा काही एक मनी फ्लो क्रिएट करता आला, मग तो छोटा बिझनेस असेल, म्हणजे अगदी आता बघतो आपण की मध्यमवर्गीय कुटुंबात जर नवरा नोकरी करून पैसे कमवत असेल तर बायको चटण्या, लोणची, पापड ह्या गोष्टी आणि पूर्वापार Correct. आपण करतच आलोय Correct. घरात. की मे महिना आला तर साठवणीचे पापड करणं, पापड. लोणची करणं. तर फॉर एक्झाम्पल सांगितलं मी, तर असे काहीतरी साईड बिझनेसेस सुरू करून एक बेसिक अमाऊंट, की मेन फ्लोमधले पैसे आले नाहीत तर आपल्याला जे छोटी अमाऊंट आहे त्याच्यात आपण सर्व्हाइव्ह करू शकू. करेक्ट. तर हा विचार कुठेतरी केलाच पाहिजे. हल्लीच्या पिढीचं असं आहे, ते चूक बरोबर मला माहीत नाही, पण नवरा बायको म्हणजे नवीन लग्न झालेली दोघं जण ही माझे पैसे आणि तुझे पैसे या कॅटेगरी करतात. किंवा हे असं ठरवून वागतात की मी हा खर्च करेन तर तू तो खर्च करायचा. ते वाईट आहे असं नाही, पण मला असं वाटतं की ते जर एकत्र आले आणि पैसा हा आपला आहे असं म्हणून जर आपण तो खर्च केला तर आपल्याला सपोर्ट मिळतो एकमेकांचा. आणि तो सपोर्ट हा आपलं नातं घट्ट करण्यासाठी पण महत्त्वाचा आहे. अदरवाईज मग दुरावा येतो, मग मैत्री पण नाही म्हणता येणार, पण मग आपण एकमेकांना ओळखणारी आणि आपल्याला एकमेकांना आवडणारी अशी छान माणसं आपण एवढंच होतं. तो व्यवहार मध्ये आला की ते नातं कुठेतरी असं परकं वाटतं मला. तर आता म्हणजे ते पॉइंट ऑफ व्ह्यू त्या जनरेशनचे असतीलच डेफिनेटली, पण तरीसुद्धा तुझा माझा पैसा न करता आपला पैसा म्हणून तो वाचवला गेला पाहिजे, आपला पैसा म्हणून तो खर्च केला गेला पाहिजे आणि आपला पैसा म्हणून तो सेव्ह केला गेला पाहिजे. तर या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे नुसताच साठवणं पण चुकीचं आहे, तो वापरलाही गेला पाहिजे, तो एन्जॉयही केला पाहिजे आपण आपल्यासाठी, आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून तो साठवला गेला पाहिजे. तर पुढे किती संकट आली किंवा आणि प्रत्येकालाच डाऊनफॉल असतातच. करेक्ट. प्रत्येक फील्डमध्ये अशी स्टेज येऊच शकते की जिथे आपला मनी फ्लो थांबलाय, 1-2 महिने आपल्याला काहीतरी मॅनेज करावे लागतात. तर अशा वेळेला ते उपयोगी पडू शकतं. तर हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असायला पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलंत ना की आत्ताची पिढी म्हणजे त्यांची लाईफ जगण्याचा एक वेगळाच अप्रोच आहे. अगदी अगदी. म्हणजे त्यांचं असं आहे की म्हणजे मग ते रिलेशनशिपच्या बाबत असो किंवा पैशांच्या बाबत असो किंवा त्यांच्या करिअरच्या, घरच्यांच्या, सगळाच त्यांचा एक अप्रोचच वेगळा आहे. तर मला या पिढीबद्दलचे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की म्हणजे त्यांचं जे प्रेम करण्याचा जो एक अप्रोच आहे, ज्याला आपण आता हल्ली आपण शिकतोय त्यांची भाषा किंवा त्यांचं तू शिकतेस, मी तर म्हणजे खूप प्रायमरी लेवललाच आहे.
नाही, पण हे जे सिच्युएशनशिप आहे जसं, आणि असे खूप टर्म्स आहेत बरं खूप आताचे. येतात ते, मला आता माहितीच हा, ते नाहीये मलाही म्हणजे. नाही माहिती, त्यामुळे विचारते. पण ह्या आता कडे म्हणजे सगळ्यात असं बघितलं तर जाणवतं की कमिटमेंट नकोय कोणाला, करेक्ट किंवा कोणाला पेक्षा काही एक काही एक त्या ग्रुप आहे जनरेशनला, त्या हा. जनरेशनचा, त्यांना कमिटमेंट नकोय. त्याला त्याचे काय म्हणूया, तिथपर्यंत ती जनरेशन येण्याचेही काही कारणं असतील डेफिनेटली. कुणी त्यातनं पोळलं गेलं असेल किंवा कमिटमेंट देऊन सुद्धा. पण मला मला माझं म्हणणं आहे की तुम्ही एकमेकांबद्दल तेवढा विश्वास दाखवला पाहिजे. कमिटमेंट पाहिजेच, नाही तर मग आपलं काय, आपली जी कुटुंब व्यवस्था आहे तीच ढासळत चालली. करेक्ट. आणि आता तर म्हणजे मुलं होणं, मुलं हवीत नकोयत इथपर्यंत आपण पोहोचलोय. तर ती कुटुंब व्यवस्था जी आहे आपली, मुलं होणं न होणं त्याच्या पलीकडे आहे, पण तरी एकमेकांचा सपोर्ट आपल्याला असणं. आता डिप्रेशन्स एवढी आहेत, कारण ह्या जनरेशनला टार्गेट्स खूप आहेत. या जनरेशनची ग्रोथ व्हायला अनेक कारणं त्याला कनेक्टेड आहेत. ते फक्त तुमच्यावर डिपेंड नाही आहे तुमची ग्रोथ, त्याला आजूबाजूचे फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. तर ह्या सगळ्या बेसिसवर डिसअपॉइंटमेंट झाली की तुम्हाला डिप्रेशन येतं. आणि मग ते डिप्रेशन इतकं खोल असतं की त्यातनं, बरं तुम्हाला ते दाखवायचं नाही की मी डिप्रेस झाले, मला वाईट वाटतंय, मला ते दाखवायचंही नाहीये. मग त्या सगळ्या डोलाऱ्यामध्ये स्वतः आपण इतके तुटत जातो की मग अशा वेळेला आपल्या कुटुंबातलं, आपल्या जवळचं असं कोणीतरी गरजेचं असतं. मैत्री मला असं वाटतं की काही अंशी आपल्यापासून दूर असते, पण आपलं कुटुंब जे असतं ते आपल्या खूप जवळ असतं. आणि आपल्या संकटामध्ये, आपल्या वाईट फेजमध्ये, आपल्या कुठल्याही गोष्टींमध्ये ते आपल्याला ॲक्सेप्ट करतात. करेक्ट. तर ही कुटुंब व्यवस्थाच कुठेतरी ढासळत जाते ह्या अशा रिलेशनशिप्समुळे. आणि मग फक्त असं होऊ शकतं की फक्त सेक्स महत्वाचं आहे का? मग तुम्ही फक्त शारीरिक एकमेकांशी अटॅच्ड आहात का? तर नाही, तुम्ही मनाने सुद्धा एकमेकांना आपलं म्हटलं पाहिजे. करेक्ट. आणि मग तो कुठेतरी बॉन्ड खूप महत्वाचा इमोशनल आहे. कनेक्टच राहत इमोशनल नाही. कनेक्ट राहत नाही, कारण घाबरतात की मी खूप इमोशनली इन झाले या माणसामध्ये किंवा झालो या माणसामध्ये, आणि समोरच्यानी मला अव्हेरलं तर कॅल्क्युलेशन आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मॅनिप्युलेटिव्ह प्रेम, मॅनिप्युलेटिव्ह गोष्टी आहेत असं वाटतं. मग तिथे कुठेतरी एकमेकांबद्दलचं खरं प्रेम, एकमेकांबद्दलचं खरं बॉन्डिंग, मग ते पैसा, सिच्युएशन याच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकांना ऍक्सेप्ट करणं. करेक्ट. कुठलीही दोन माणसं ही म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे पूर्णतः मी नसणार, माझ्या मनाप्रमाणे पूर्णतः तू नसणार. तुझ्यात फरक आहे, कारण तू वेगळी व्यक्ती आहेस, माझ्यात फरक आहे. पण तरीही आपण एकमेकांना समजून घेणं आणि ऍक्सेप्ट करणं. मग एकदा ऍक्सेप्ट केल्यानंतर तुझ्यातले दोष पण माझेच आहेत आणि ते मला ऍक्सेप्ट करून पुढे जायला हवं, तसे माझेही आहेत. तर हे कुठेतरी ऍडजस्टमेंट करायलाच लागतं, आणि ती केली तर त्याचे बेनिफिट जास्त आहेत असं मला वाटतं. तिथून घाबरण्यापेक्षा एकमेकांना पूर्णतः ऍक्सेप्ट करून ती रिलेशनशिप आपली म्हणणं, करेक्ट. हे कुठेतरी आता कमिटमेंट सोडून बाजूला येत आहेत लोक. आणि मग तेवढ्या पुरता आनंद, तेवढ्या पुरतं कनेक्शन असं उरतंय. तर त्याने कुठेतरी कुटुंब व्यवस्था डिस्टर्ब होते, आणि ती भावी काळामध्ये जास्त होईल असं वाटतं. करेक्ट. पण आता महत्वाचा मुद्दा या जनरेशनचा असाही आहे की, फॉर एक्झाम्पल आता मला 2 मुलं आहेत आणि मी त्यांना आता वाढवतेय. पण एकूणच सिच्युएशन अशी झाली आहे की आधी जसं आपल्या आईबाबांनी आपल्याला वाढवलंय, मारायचे किंवा ओरडायचे किंवा म्हणजे धाक म्हणजे होता. आता आपण जर ओरडलो तरी आपल्यालाच त्याचा गिल्ट येतो. कारण आपण त्यांना पूर्ण वेळ देत नाही, आपण क्वालिटी टाइम देत नाही असं आपल्याला वाटतं. करेक्ट. पण तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती आणि आताची सिच्युएशन वेगळी. आता आपल्याला तेवढे तास काम करणंच भाग आहे. करेक्ट. पण ह्याच्यामुळे मे बी ह्या गोष्टीमुळे ते जास्त पॅम्पर्ड होतात का? आणि मग त्यामुळे जसे आपण मेंटली थोडेफार तरी स्ट्रॉंग आहोत, तसे ते नाही राहत, किंवा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे त्यांना ठेवायलाच हवं. मला असं वाटतं की मध्यमवर्गीय कुटुंबाचा हा खूप मोठा गुण आहे. म्हणजे आता जरी मध्यम वर्ग हा संपून अप्पर मिडल क्लास हा वर्ग आला असला तरी सुद्धा एकंदरीत मध्यम वर्ग, मिडल क्लास लोकांमध्ये, की हे संस्कार आहेत. आणि आपण
सगळ्या गोष्टी म्हणजे मला आठवते अमयच्या वेळेला आमच्या डॉक्टरांनी, आमचे डॉक्टर पोतनीस आहेत, त्यांनी सांगितलं होतं की त्याला सगळं देण्याची सवय करू नका. त्याने तोंड उघडल्यावर त्याला चॉकलेट हवंय, त्याला गाडी हवे असं नाही. म्हणे पुढे त्याला जर त्याच्या गर्लफ्रेंडनी नाकारलं तर त्याला तो नकार पचवता आला पाहिजे. करेक्ट. तर थोडक्यात मुद्दा असा आहे की आपण सगळंच मिळेल अशी त्यांना सवय लावणं चुकीचं आहे. त्यांना ज्या गोष्टी आत्ता या हव्यात नाहीत त्या नाहीत म्हणणं हे आपलं गरजेचं आहे. कर्तव्य आहे. तर आपण त्यांना कसं संस्कारित करतोय, आपण त्यांना कसं कुठल्या शिस्तीत वाढवतोय, म्हणजे अगदी बांधून नाही पण थोडा धाक आणि थोडं नाही पचवण्याची त्यांची शक्ती वाढवणं हे आपल्याच हातात आहे आणि ते करायला पाहिजे आपण. मग त्याच्यात आपण किती वेळ देतोय आणि आपण त्यांच्याजवळ नसतो हे गिल्ट घेण्यात मतलब नाही. कारण आपण जे करतोय ते त्यांच्यासाठीच करतोय आणि ज्या वेळेला आपल्याकडे वेळ असतो तेव्हा आपण असं नाही करत की आता मी फिरायलाच गेले आहे, मी खूप टाइमपासच करायला गेले आहे, असं नाही. आपल्याला त्यांचं महत्त्व असतं, आपण मुलांबरोबर असतो, तर तेवढं सफिशियंट आहे. आणि जितका वेळ जास्त देता येतो तितका प्रत्येक आई, प्रत्येक वडील आपल्या मुलासाठी देतच असतात. ते त्यांना इग्नोर करून स्वतःच्या आनंदासाठी कधीच विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांना नाहीच्या वेळेला नाही सांगणं हे जरी किती वाईट वाटलं तरी ते त्यांना त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी आवश्यक आहे असं Correct. समजून आपण ते वागलंच पाहिजे. हा विषय तर झालाच, पण एक थोडासा वेगळा विषय, बॅक टू आर इंडस्ट्री. हां, आपली इंडस्ट्री ही ग्लॅमर इंडस्ट्री आहे. आपली इंडस्ट्री ही स्टेबल नाही आहे. आज बरोबर. काम आहे, उद्या काम नाही आहे. आणि याचबरोबर सततची ती एक रेस आहे जिथे आपल्याला आज हा रोल, मला अजून मोठा रोल हवा आहे किंवा अजून छान सतत चमकायचं आहे अँड ऑल दॅट. पण ह्या सगळ्यामध्ये आपली मेंटल हेल्थ जी आहे ती सगळ्यात जास्त अफेक्ट होते. अगदी. तर ह्या मेंटल हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मागे एका इंटरव्ह्यूमध्ये सोनाली कुलकर्णी मोठ्या, त्या असं म्हणाल्या की मी स्वतः सायकायट्रिस्टकडे गेले आणि मी थेरपी घेतली आणि मला यात लाज वाटत नाही हे बरोबर. बोलण्यात. कारण जसं ताप आल्यावर आपण आपल्या फिजिशियनकडे जातो तसंच खरं. ह्याचीही काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी जपता आणि त्याची काळजी कशी घेता? म्हणजे सोनाली म्हणाली ते अगदीच बरोबर आहे आणि मी तेच म्हणते की अशा सिच्युएशन्समध्ये तुम्हाला कुटुंबाची गरज भासते आणि ते जवळ असणं गरजेचं आहे. माझ्या बाबतीत म्हणशील तर मला मुळात मी कधी माझ्या ॲम्बिशन्स अशा हाय नाही आहेत. म्हणजे ते मे बी लोकांना चूक वाटेल की ठेवल्या पाहिजेत, पण त्याच्यामुळे मला डिसअपॉइंटमेंट कमी येते. म्हणजे मला असं नाही वाटत की अरे मला हे मिळायला हवं, ते मिळालं नाही. तर समाधान हां, म्हणजे ओके, हे छान आहे, मला मजा येते, मला घर सांभाळून मला हे करायला मिळते, मला आवडतंय. किंवा आता मी सोशल मीडियाला ॲक्टिव्ह आहे, तर त्याच्यातही मला असं नाही वाटत की मला एवढे फॉलोअर्स बापरे माझे कमीच झाले, माझे वाढलेच नाहीत. त्याच्यापेक्षा मला मला हे रील करताना मला मज्जा मजा येते. येते. मला छान वाटतंय. मला साड्या नेसून माझं मला शूट करायला छान वाटतंय. तर इतके बेसिक आनंद आणि सॅटिस्फॅक्शन्स आहेत माझी. पण तू जसं म्हणालीस तसं आता म्हणजे हे जे डिप्रेशन आहे किंवा एक्झॅक्टली काय शब्द मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ जी आपली आहे ती फक्त आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरच अवलंबून असते असं नाही. तर एज ग्रुप वाईज पण मेंटल हेल्थ आपली डिस्टर्ब होत असते. म्हणजे तुमचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात, Correct. त्यांनी पण तुमची मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब होते. कारण तुम्हाला कळतच नाही. म्हणजे आता ज्या वेळेला मेनोपॉझल किंवा प्री मेनोपॉझल फेजमध्ये तुम्ही असता तेव्हा तुम्हाला कळतच नाही की का असं घडतंय, का मला रडू येतंय, Correct. का मला छान नाही वाटत आहे. मला माहिती आहे की माझ्या आजूबाजूला सगळं छान आहे, काहीच त्रास होण्यासारखं नाही आहे, पण मला कुठेतरी अशी एक रुखरुख भरून राहिली आहे. मला कुठेतरी म्हणजे रडावंसंच वाटतंय. मला कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये कम्फर्टेबलच वाटत नाही आहे. तर अशा वेळेला एकतर तुम्ही तुमच्या नियर रिलेशनमध्ये जे कोणी असेल त्यांच्याशी तुम्ही ओपन अप होणं हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी फिजिकल असल्या तरीसुद्धा त्याच्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं, डॉक्टरांशी बोलणं आणि त्याच्यावर औषधं आहेत, त्याच्यावर सगळे रेमेडीज आहेत, तर ते तुम्ही त्याच्यासाठी स्टेप आउट होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सगळंच जर झाकून ठेवलं की नाही मी ओके आहे आणि मग कुठेतरी आत त्या गोष्टी साठल्या तर ते चुकीचं आहे. तर मेंटल हेल्थच्या बाबतीत आपल्या बाजूने आपण ही एक गोष्ट करू शकतो किंवा दुसरी गोष्ट अशी की जिथे तुम्हाला छान वाटेल.
म्हणजे तुम्हाला तुमच्या मैत्रिणींमध्ये वेळ घालवल्यावर चांगलं वाटत असेल, किंवा तुम्हाला शॉपिंग केल्यावर चांगलं वाटत असेल, तुम्हाला एखादी फिल्म बघितल्यावर चांगलं वाटत असेल, किंवा मेडिटेशन हा एक आहे. पण मेडिटेशनसाठी आपण जेव्हा डिस्टर्ब असतो तेव्हा आपल्याला स्ट्रगल करावा लागतो ते छान वाटण्यासाठी. पण ते कन्सिस्टंटली केलं की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला छान वाटतं. तर छान वाटण्याच्या गोष्टी शोधून त्याच्यात मन रमवलं पाहिजे. की काही काही गोष्टी एकदम साध्या असतात, की मला गरम पोळी करून माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला खाऊ घालायला मला छान वाटतं, मग ते करा. तुम्हाला 4 लोकांमध्ये जाऊन, मला माझ्या मैत्रिणीकडे जाऊन गप्पा मारल्या, मी चहा पाणी घेतलं तर मला छान वाटतं, मग ते करा. तर अशा वेळेला मला असं वाटतं की आपल्याला छान वाटणाऱ्या गोष्टी वाढवता येतात, त्या वाढवल्या पाहिजेत. मग आपण त्याच्याबरोबर आलेलं आपलं जे वाईट वाटणं आहे, दुःख आहे, किंवा जे काही आपल्याला अनइझीनेस जो आहे मेंटल हेल्थमुळे आलेला, तो आपण दूर करू शकतो. वाचन आहे, किंवा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं तर कळतं की अरे आपल्याला असं होतं, आपल्या दसपटीने आपल्या ह्या माणसाला होते, पण तरी तो छान राहिलाय. करेक्ट. हेही कुठेतरी आपल्याला ऍड करतं आपल्याला छान वाटण्यामध्ये, की नाही हा जर एवढं स्ट्रगल करतोय किंवा ह्याला जर छान वाटतं तर मलाही वाटू शकतं. ही फेज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही किती वर्स्ट थिंग असली आपल्या मेंटल गोष्टीमध्ये किंवा शारीरिक गोष्टीमध्ये किंवा प्रॅक्टिकली कुठल्याही गोष्टीमध्ये, की आता हे आपण इथून बाहेर पडूच शकत नाही असं वाटणारी जरी फेज असली तरी ती संपणार आहे. म्हणजे कुठलीच फेज ही पर्सिस्टंट नसते, ती राहिलीच आहे असं नाही होत, ती संपतेच. मग भले 1 वर्षाने संपेल, भले 2 वर्षांनी संपेल, मग त्या 2 वर्षामध्ये आपण कसं आपल्याला जपायचं हे आपण बघितलं पाहिजे. पण खचून जाऊन उपयोगाचं नाही, की आता इथून काही मार्गच नाही, असं कधीच नसतं. करेक्ट. फक्त तो एक विश्वास स्वतःवर ठेवला पाहिजे की संपणार आहे. हे किती घाण आणि किती वाईट असलं, किती त्रासदायक असलं तरी हे संपणार आहे आणि छान दिवस येणार आहेत. तर हा आशावाद हा कायम आपण आपल्याजवळ बाळगलाच पाहिजे. तरच आपण आत्ताच्या सगळ्या या दबडग्यामध्ये, आत्ताच्या सगळ्या अस्थिर परिस्थितीमध्ये आपण तरुण जाऊ शकतो आणि छान पद्धतीत तरुण जाऊ शकतो. आणि आपण जर पॉझिटिव्ह असू ना, म्हणजे बायका तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर आपली फॅमिली तशी पॉझिटिव्ह राहते. जर आपण डाऊन झालो ना तर त्यांनाही कळत नाही की कसं हिला बूस्ट करू, कसं हिला छान वाटेल असं करू, असं तेही कन्फ्युज होतात आणि मग अख्खं वातावरण कुटुंबातलं बिघडत जातं. करेक्ट. त्यामुळे कितीही वाईट फेज असेल, कितीही काही असेल तरी ती संपणार आहे याच्यावर आपला विश्वास ठेवून पुढे गेलं आणि पाहिजे. म्हटलं जातं ना, हॅपी मदर्स रेज हॅपी चिल्ड्रन. अगदी अगदी. त्यामुळे तुम्ही आनंदी राहिलात तरच तुमचं कुटुंब आणि तुमची मुलं तशी आणि घरात वातावरण छान राहतं ना, कारण आपण 24 तास घरात असतो, त्यामुळे आपणच जर दुर्मुखलेलं असू तर मग जरा गोंधळ होतो घरात. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या, की आनंदी राहा आणि आनंदी राहण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टींनी पण तुम्ही आनंदी राहू शकता. म्हणजे आपला पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला पाहिजे. म्हणजे सॉरी मी तुला सतत डिस्टर्ब करते, पण मला काही काही वेळेला ना पॉइंट्स जातात डोक्यातनं. मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. एकच गोष्ट असते, दुसऱ्या बाजूने ती वेगळी दिसते. त्यामुळे जिथे आपल्याला वाटतं की अरे हे काहीतरी छान नाही, खूप वाईट घडतंय, तर शांत बसून दुसऱ्या बाजूने विचार केला पाहिजे की ओके, ह्यातनं मी अशी बाहेर पडू शकते, तर हे आपण बाहेर पडून छान वाटणं आपण अनुभवूया. तर तो दृष्टिकोन बदलत राहिलं पाहिजे अशा वेळेला. आणि मेंटल हेल्थ तर आहेच, म्हणजे यावर आपण तासनतास बोलू शकतो, इतका मोठा विषय आहे हा. पण याचबरोबर आपली फिजिकल हेल्थ, आपलं फिटनेस, आणि त्यासाठी म्हणजे हु इज द बेटर पर्सन देन यू असं मी म्हणेन. तर फिटनेस किती महत्वाचं आहे आणि फिट राहण्यासाठी काय काय फिटनेस तर खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत असं मला वाटतं. फिटनेस असेल तर तुम्हाला हे डिप्रेशन खूप कमी पर्सेंटमध्ये येतं, किंवा तुम्ही त्याच्या वाट्याला खूप कमी जाता. कारण तुम्हाला वाईट असेल तर तुम्ही फिटनेस करताना तुम्ही ती एनर्जी तिकडे घालवू शकता. हे खूप खरं आहे. कारण खूप आहे. म्हणजे मी जेव्हापासून जिम जॉईन केलं, झाले मला 2 वर्ष, पण मला सतत असं वाटायचं की जिमला लोक का जातात? फिट राहण्यासाठी, ॲब्स बनवण्यासाठी, किंवा तुमचं वेट मेंटेन करण्यासाठी, किंवा वेट लॉस करण्यासाठी, अशा गोष्टी असतात. पण नंतर मला जाणवलं
की इथून सुद्धा आपण खूप बदलतो. फ्रेश होतो. हो. जेव्हा तुम्ही दररोज व्यायाम करता किंवा जिमला जाता तेव्हा तुमची ऑटोमॅटिकली तुम्ही स्ट्रॉंग माइंडेड अगदी होता. अगदी. हे खूप जसं तुम्ही हां, कारण म्हटलं आपलं तसं. एकतर तिथे ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे. तुम्ही ज्यावेळेला सेट्स करत असता, तुम्ही ज्यावेळेला डंबेल्स उचलत असता, तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून ते करत असता, की तुमचं मसलवर कॉन्सन्ट्रेशन असतं, की मला Correct. हा मसल ट्रेन करायचा आहे. मला इथेच आत्ता सोरनेस आला पाहिजे. म्हणजे Correct. या हां. मसलचं एक्सरसाइज केल्यानंतर या मसललाच सोरनेस आला पाहिजे. तर त्यामुळे ते मेडिटेटिव्ह स्टेट आहे ती. ज्यावेळेला तुम्ही जिममध्ये Correct. असता किंवा ज्यावेळेला तुम्ही एक्सरसाइज करता, योगा करता, चालता फॉर दॅट मॅटर. Yeah. पण फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी तुम्ही प्रेझेंटेबल दिसता. तुम्ही सुंदरच असता, सगळेच सुंदर असतात. त्या सुंदरतेची व्याख्याच आपण करू शकत Correct. नाही. पण जर तुम्ही आनंदी असाल, तुम्ही समाधानी असाल, तर तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर असतोच. Correct. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरजच नाहीये. आणि त्याच्या जोडीला ज्यावेळेला तुम्ही व्यायाम करता, मग तुम्ही जिममध्ये जाऊन करा, तुम्ही योगा करा किंवा तुम्ही चाला, तुम्ही उड्या मारा, तुम्ही खेळा, डान्स करणाऱ्यांनी डान्स करा, कार्डिओ करा, व्हॉटेव्हर. म्हणजे ज्या गोष्टींनी तुम्हाला वाटतं की हा माझं शरीर रिफ्रेश झालं, हा व्यायाम करून मला छान वाटलं, तर कुठलाही व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता. पण तो करायला हवा. Correct. तर त्यांनी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तू जसं म्हणालीस तसं की बारीक होणं, जाड होणं, ॲब्स येणं किंवा आपल्या बाबतीत आर्म्स कमी होणं, कारण आपली म्हणजे हो. तुझे तर कमीच आहेत, पण माझी अगदी टोटली इंडियन फिगर असल्यामुळे माझे आर्म्स खूप आहेत आणि त्याचा मला खूप आधीपासून असा एक हे होता की अरे यार मला नको, म्हणजे मी स्लीवलेस नाही कोण घालत वगैरे. बोलतंय असं? त्यामुळे मी अनेक वर्ष, म्हणजे मला आठवत अलीकडे काही वर्ष मी स्लीवलेस घालायला लागले. ओके, तर ही सगळी इनिबिशन्स तुमची गेल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो आणि तुम्हाला छान वाटायला लागतं. करेक्ट. तर तो अनुभव घेण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही फिट असाल तर तुम्हाला वागता, उठता, खाली बसता काही दुखत नाही आणि तुम्ही सगळी कामं, सगळ्या गोष्टी, सगळ्या ॲक्टिव्हिटीज छान करू शकता. आणि ते जसं वय वाढतं, आता 50ची आहे, अजून 10 वर्षांनी पण मी ते करू शकले तर मला त्याच्यात समाधान आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण आपलं संपेल सगळं, तोपर्यंत आपण ॲक्टिव्ह राहणं, हो. आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, आपल्या सगळ्या गोष्टी आपण करणं पुढे वाढत्या वयात, हे खूप महत्त्वाचं आहे. कोणावर डिपेंडंट न राहता. मग त्याच्यासाठी त्याचा पाया हा तुमचा व्यायाम आहे करेक्ट. आणि तो करायला पाहिजे. म्हणजे आत्ता त्याचा उपयोग होणारच आहे तुम्हाला. तुम्ही छान दिसणार आहात, तुम्हाला तुमची फिगर मेंटेन होणार आहे, सगळं आहे. पण तो बेस कशासाठी आहे, तर पुढे ज्यावेळेला वय वाढेल तेव्हा तुम्ही सगळ्या तुमच्या गोष्टी स्वतः करण्यावर त्याचा भर आहे खरं तर. करेक्ट. आणि ते तेव्हा तुम्ही सुरू करून नाही होणार, तर ते तुम्हाला आत्ताच सुरू करायला लागेल. त्यामुळे वयाच्या कुठल्याही वर्षापासून पण तो व्यायाम करणं जितका शक्य होईल. आता बरीच जण म्हणतात की कधी करणार, आम्ही सकाळी लवकर जातो, पण काही मॅनेज करून आठवड्यातनं 3 वेळा, आठवड्यातनं 2 वेळा, संध्याकाळी लवकर येत असाल तर संध्याकाळी, कंटाळा न करता कन्सिस्टंटली सातत्याने व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. करेक्ट. त्यांनी तुमच्या सगळ्याच गोष्टी सुधारतात. आणि एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो अनेक प्रेक्षकांनाही पडला असेल, तुम्ही काय खाता? कौन सी चक्की का आटा खाती? तुम्ही काय खाता? तुमचं डाएट काय आहे? तुमची स्किन अशी ग्लो कशी होते? आई तर गं. त्याबद्दल आम्हाला सांगा. डाएट, एकतर मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. Oh. त्याचा काही संबंध नाही. हम्म. तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता, पण मी नाही खात. आणि लहानपणापासून तुमचं खाणं काय? आई बाबांनी, आता मी आमच्याकडे आठवते मला दही, लोणी, ताक, दूध, तूप हे सगळं इतकं भरभरून खाल्लेलं Correct. आहे. त्यामुळे ती आणि स्किन ही तुमच्या आईबाबांकडनंच तुमच्याकडे येते. ती फक्त छान ठेवणं आपल्या हातात असतं. आणि मी डाएट व्यवस्थित करते. म्हणजे जसं मी म्हटलं तशी माझी डायटिशियन आहे. तिच्याशी बोलून मी ह्या सगळ्या गोष्टी करते. म्हणजे मृदुल आहे किंवा प्रेरणा आहे. तर त्यांच्या सल्ल्याने मी माझं डाएट फॉलो करते. आणि ह्या कुठल्याच गोष्टी मी सोडल्या नाही आहेत. म्हणजे तूप खाते मी दही, ताक खाते, लोणी खाते, भात खाते, कारण माझं पिंड भातावर वाढलेलं आहे. त्यामुळे मी भात व्यवस्थित खाते. पोळी मी खात नाही, गहू मी खात नाही, पण भाकरी कुठल्याही खाते, भाकऱ्या खाते, भाज्या, कारण बाकी तर काही नॉनव्हेजचं खातच नाही, म्हणजे मी टेस्टच नाही केलं, त्याच्यामुळे भाज्या आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की वेळा पाळणं. तुम्ही कुठल्या वेळेला जेवता हे खूप मॅटर करतं Important. तुमच्या तब्येतीवर. तर माझ्या वेळा खूप अलीकडच्या आहेत. म्हणजे मी 7:30 पावणे 8ला नाश्ता करते. मी 11 11:30ला जेवते. मी संध्याकाळी 6 6:30ला जेवते. त्यामुळे तुम्ही वेळा पाळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते कन्सिस्टंटली करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण 1-2 महिने केलं, आपल्याला रिझल्ट दिसले, मग जाऊ दे आज चालतंय, मग आता उद्या चालतंय, मग लेट नाईट खाऊया, मग पावभाजीच खाऊया. कधीतरी चीट डे असलाच पाहिजे, त्याला माझं हे म्हणणं नाहीये काही. पण मेजरली तुम्ही शिस्तीने वागलं पाहिजे. ती शिस्त कुठेतरी रिफ्लेक्ट असायला होते पाहिजे. असं आहे. आणि झोप खूप महत्त्वाची आहे, जी आजकाल बऱ्याच जणांना कमी मिळते. म्हणजे आपण काहीतरी बघत बसतो, काहीतरी वाचतच बसतो किंवा पार्टीज असतात, कुठेतरी गेट टुगेदर्स असतात, घरी लेट येतो. तर त्या ह्याच्यात ते सातत्याने झालं Correct. तर त्याचा त्रास होऊ शकतो. लाईफस्टाईल खूप महत्वाची आहे लाईफस्टाईल खूप तुमची. महत्त्वाची आहे, की सकाळी व्यायामाने सुरुवात आणि रात्री शांत झोप हे खूप मॅटर महत्वाचं करतं. आहे. पण मग स्किन रुटीन? स्किन रुटीन आता ज्यावेळेला मेकअप असतो ते एकतर सकाळी बेसिक सी विटॅमिन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे 3 गोष्टी तर महत्वाचं. आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी जे प्रॉडक्ट्स वापरते ते ऑर्गॅनिक आहेत. ज्युसी केमिस्ट्री नावाचा एक ब्रँड आहे. तर त्यांचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत. त्यांची फेशियल ऑइल्स मी वापरते. आणि मेकअप काढताना तो कणही त्याचा राहणार नाही अशा पद्धतीत मी तो पूर्ण काढते, कितीही उशीर झाला तरीही. आणि त्याच्यानंतर रात्रीसुद्धा मी फेशियल ऑइल्स त्यांची रात्रीची काही आहेत ती लावून, एकच आहे रादर, ते वापरते. अदरवाईज असं काही करत नाही. मी पार्लरला जात नाही. मी फेशियल करत नाही. म्हणजे माझी स्किन खूप पातळ आहे. त्यामुळे ते फेशियलचे स्ट्रोक्स देताना मला असं म्हणजे मजा नाही येत. मला असं वाटतं की नको. त्यामुळे मी जात नाही. पण तसे काही बाकीचे अशा ट्रीटमेंट्स मी नाही करत. मी ह्या सगळ्या गोष्टी पाळते. झोपेचं जास्तीत जास्त झोपण्याचा प्रयत्न करते, पण ते काही काही वेळेला नाही होत. एवढंच आहे. आणि फेस मास्क काही काही वेळेला वापरते. फळं खाते. खाण्यातनं मला वाटतं आपण 90% आपली Internally स्किन build चांगली करतो. ठेवू शकतो. बाहेरून तुम्ही त्याची काळजी सन प्रोटेक्शनसाठी काळजी घेणं, जास्त उन्हात न जाणं. कारण मला झेपतच नाही उन्हात जाणं, मला त्रास होतो, त्यामुळे मी जात नाही. तर अशाच बेसिक गोष्टी आहेत आणि तेवढ्याने होतं मॅनेज. पण मग तुम्ही हे जे आहे बोटॉक्स, फिलर्स किंवा या सगळ्या ज्या आता टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स गोष्टी आहेत यांना सपोर्ट करता? सपोर्ट म्हणजे अर्थात मी काही केलं नसल्यामुळे किंवा मला त्यातली फार गती नसल्यामुळे मला फॅक्ट्स काय आहेत माहिती नाही. पण आपण जर आजूबाजूला बघितलं, सेलिब्रिटीजकडे बघितलं, तर काही वेळेला असं वाटतं की आधी छान दिसत होतं, Correct. आता काहीतरी वेगळं दिसतंय, तर ते नको. म्हणजे तुम्हाला सपोर्ट करणारी एखादी गोष्ट असेल आणि जी तुम्हाला पुढे जाऊन त्रासदायक नसेल. म्हणजे मला सतत असा प्रश्न असतो की बोटॉक्स केल्यानंतर आता टाईटनिंग मिळालं, पण अजून 10-15 वर्षांनी ती जर स्किन लूज झाली तर ती खूप लूज झाली तर काय करायचं? तर असं काही होणार असेल तर ते नका करू. म्हणजे तुम्हाला माहिती असेल खात्रीने की हां, एवढंच हे छान राहू शकतंय. तर करू शकतात, कारण आपण टेक्निकली ॲडव्हान्स झालोय, तेवढे रिसर्चेस झालेत, तर त्या रिसर्चमधनं साठी बेनिफिशियल आहे ते तुम्ही करू शकता. पण फक्त तरुण दिसण्यासाठी काही गोष्टी करणं काही गरजेचं नाहीये असं मला वाटतं. की आहे त्या एजला आपण आपलं म्हटलं पाहिजे. म्हणजे त्रास होतो डेफिनेटली, की आई शपथ आता 50शी आली, आता मागचे फोटो बघताना वाटतं की अरे आता वेगळाच दिसतो चेहरा आपला. पण ह्या याच्यात पण छान वाटतंच ना. तर त्या एजला मला वाटतं तुम्ही एक आयडल आहात बऱ्याच जणींसाठी, की असं काही नाही. म्हणजे आता असं म्हटलं जातं ना, की आता 40s इज ॲक्च्युअली द 30s आणि 50s इज ॲक्च्युअली द 40s. ते असं झालंय कारण आपलं नंबरपेक्षा आपण किती छान राहतो, आपण स्वतः किती एन्जॉय करतोय ती फेज, हे खूप महत्वाचं आहे. फक्त ह्या 40-50च्या पिरियडमध्ये मी म्हटलं तसं मेनोपॉझल आणि ह्या सगळ्यामुळे आपण ऑलरेडी असे खूप ड्रेन झालेले असतो त्याच्यात, आणि मग आपल्याला जाणवत राहतं की अरे स्किनचं पण हे झालंय, आपले केस पण पातळ व्हायला लागलेत, मग ते खूप आपल्यावर पाईल्ड अप होत राहतं.
तर त्या गोष्टी न करता आपण छान पद्धतीत सुंदर मनाला आवडेल तसं राहणं हेच एक आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या किंवा आपण सगळ्या सर्जरीज म्हणा किंवा असं सगळं आर्टिफिशियली करून घेतलं सगळं, तर ते पुढे जाऊन आपल्याला कॅरी करताना पण आणि मग आपण वेगळेच दिसायला लागलो तर ती गंमतच नाही ना. आपण जे होतो तेच आहोत ह्याच्यात जी गंमत आहे, तर जे होतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळेच झालोय आणि आता आपणच आपल्याला ओळखता येत नाहीये. असं स्किन नको इतकी व्हायला. टाईट झालेली असते की तुम्ही हसताय की तुम्ही काय नाही एक्सप्रेस expression करताय ते देऊच काय शकत नाहीत कळतच ना. नाहीये. तसं करेक्ट नको व्हायला. करेक्ट. छान वाटते तोपर्यंत ठीक आहे आणि ते नुसतंच वाटतं. एक्सरसाइजनी होतं, डाएटनी होतं. तेवढं पुरेसं आहे. मला एक सांगा, आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेला एक बेस्ट सल्ला कोणता? आणि सल्ला बेस्ट म्हणजे अभिनी दिला तोच म्हणू शकते मी, की तू कर ह्या क्षेत्रात काम. म्हणजे तिथून बुजू नकोस, बुजून स्वतःवर काय म्हणू डाऊट घेऊन मागे राहू नकोस, तू कर. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. नाहीतर मी त्यांनी जर सल्ला आणि त्यांनी जर त्याचा पाठपुरावा केला नसता तर मी काही आलेच नसते या क्षेत्रात. करेक्ट. म्हणजे बरेचदा आपण मला हे करायचं ते करायचं ते करायचं असं बोलत राहतो, पण आपण तेही मी बोलत नव्हते ना. माझा तोच प्रॉब्लेम होता की मला असं काहीच वाटत नव्हतं की मला हे करायचं. इतकं समाधानी. माझं या माणसाबरोबर लग्न झालंय, आता बास, आता मला संसार करायचा, इथेच होते मी. पण त्याने की नाही तू करू शकतेस, तू कर. हे जर त्यांनी केलं नसतं तर मी छान. आणि ते 9 to 5 जॉब करायचं त्याचं एक वेगळंच आकर्षण होतं ना. हो. आणि ते सॅलरी मिळणं आणि मग पगाराचा दिवस, मग शॉपिंग आणि असं काय खूप बेसिक गोष्टी होत्या माझ्या डोक्यात. एक वेगळा प्रश्न म्हणजे बऱ्याच महिलांना रिलेट होईल कदाचित तो. प्रेम, पैसा की आत्मसन्मान या 3 गोष्टींपैकी एखादी गोष्ट निवडायची झाली तर? पण ही तिन्ही एकाच गोष्टीची 3 रूपं आहेत. म्हणजे ह्याला एक प्रेम हे स्वतःवरचं प्रेम असू शकतं, आत्मसन्मान तर तो येतोच ओघाने. आणि तिसरं काय म्हणालीस तू? पैसा. पैसा तर जगायला लागतोच. मला वाटतं की जसं दत्त आहे ती त्रिमूर्ती तसंच आहे हे. ह्याला फक्त तिघांनाही समान महत्व दिलं गेलं पाहिजे किंवा त्याला महत्व देताना आपण कुठली तरी आपल्या जवळची गोष्ट तोडून टाकली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर ती त्रासदायक होते. त्यामुळे प्रेम स्वतःवरचं असेल, समोरच्यावरचं असेल, ते असलंच पाहिजे. पैसा तर लागतोच, ते तुम्ही नाकारू शकत नाही की मला नाहीच कमवायचा पैसा असं म्हणून नाही चालत. करेक्ट. तो चांगल्या मार्गाने आनंद देऊन, आनंद घेऊन असा कमवता आला पाहिजे. आणि सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान हा तर महत्वाचा आहे. त्यांनी तुम्ही स्वतःची आयडेंटिटी जपू शकता, तुमचं अस्तित्व जपू शकता आणि तुमचं काय म्हणू स्वत्व जे आहे ते त्या आत्मसन्मानामुळे जपलं जातं आणि ते महत्वाचं आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला संस्कार दिले, ज्यांनी आपल्याला आपण म्हणून ह्या जगात आणलं, ते स्वत्व जपायलाच पाहिजे आपण. करेक्ट. फक्त त्या सगळ्याला कुठेही अतिरेक न करता, कोणालाही त्या सगळ्यामुळे त्रास न देता असं आपल्याला जपता आलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती जी कायम तुम्हाला इन्स्पायर करते, प्रेरणादायी आहे आणि तुम्ही खूप खूप शिकायला मिळतं, मग ती तुमच्या सोबत असेल किंवा नसेल? मला माझ्या आयुष्यात आलेल्या म्हणजे माझ्या फॅमिलीतल्या सगळ्याच म्हणजे सासरच्या पण माझ्या नंदा आहेत किंवा माझी आई आहे, माझ्या मावशा आहेत. तर मला त्या प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करतच असतात. म्हणजे माझी आई आता या 75-78व्या वर्षी सुद्धा टेलरकडनं कॉटनच्या चिंध्या आणून त्याच्या गोधड्या शिवत असते. का तर मला आवडतात, मला छान वाटतं. तर ती सातत्याने काहीतरी नवीन करत असते. मग त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघितल्यावर असं वाटतं की अरे ह्या वयात काहीतरी क्रिएट करण्याच्या मागे आहेत, त्यांना आनंद मिळतोय त्या क्रिएटिव्हिटीतनं. तर तेच इन्स्पिरेशन आहे तुम्हाला की काहीतरी छान करत राहा. मग ते काही असेल, मग स्वतःतली ग्रोथ असेल, मग तुम्ही फिटनेस सांभाळा, स्वतः मागच्या वर्षात जसं होतं त्याच्यापेक्षा आणखीन छान यावर्षी कन्सिस्टंटली एक्सरसाइज करून व्हा. तर काहीतरी नाविन्य जपत राहा आयुष्यात. हे आजूबाजूच्या सगळ्या फॅमिलीमध्ये आहे. त्यामुळे ते नाविन्य जपणं हेच इन्स्पिरेशन आहे असं मला वाटतं. मग ते प्रत्येक गोष्टीत असेल.
तो एक फॅक्टर आहे की जो आपल्याला इन्स्पायर करतो की अरे नाविन्य जपता आलं पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टी रोज काहीतरी इंटरेस्टिंग करता आलं पाहिजे. तेच ती फिलिंग ते करूया हे इन्स्पिरेशन आपल्याला आजूबाजूलाच मिळतं की आता हे काहीतरी नवीन करून बघूया असं. म्हणून मी म्हणते की जसं मी या क्षेत्रात आले, आता आताच्या जनरेशननुसार आता सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय, त्याप्रमाणे सोशल मीडियाला मी ऍक्टिव्ह आहे का तर मला आवडतं, मला हे करून बघायचंय, मला एडिटिंग आलं पाहिजे, मला रील्स मला शूट करता आली पाहिजेत. एखाद्या स्मॉल ब्रँड्स मी जास्त करून प्रमोट करते तर त्यांचं माझ्याकडे खूप प्रेमाने पाठवलेली एखादी साडी असेल तर मला त्यांना 100% देता आले पाहिजेत, त्यासाठी मी झटत असते. मग त्याच्यावरून मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं, मला सिल्वर बटन आलं. तर माझं झालं की अरे म्हणजे काही ना काहीतरी शिकत राहिलं, काहीतरी करत राहिलं, नाविन्य जपत राहिलं तर आपल्याला छान वाटतं. तेच इन्स्पिरेशन आपलं आहे आणि तेच इन्स्पिरेशन समोरच्यानी घेतलं पाहिजे, तेच समोरच्याला देता आलं पाहिजे आपल्याला. क्या बात आहे. ऐश्वर्याजी तुम्ही आलात. ऐश्वर्या आता इथे सगळ्यांसमोर सांगते ऐश्वर्या. मला असं डोळ्यात डोळे घालून नाही होत आहे, पण जे होत आहे खूप मस्त वाटलं. म्हणजे खूप टेकअवेज आहेत या पॉडकास्ट मधून, कारण इन्स्पायर करताय तुम्ही अनेकांना. आज जसं तुम्ही म्हटलं की आज माझ्याकडे सिल्वर बटन आहे, मी युट्यूब आता सुरू केलं, बट एन्जॉईंग. मला असं वाटतं टू एन्जॉय द प्रोसेस हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात आपल्याला जे म्हणायचंय, आपल्याला ज्या पद्धतीने ज्या गोष्टी समोरच्याला सांगायच्या त्या आपण मांडू शकतो, हे खूप मोठं समाधान आहे. करेक्ट. आणि आजूबाजूच्या समाजामध्येही ज्या गोष्टी आपल्याला खटकतात किंवा ज्या इम्प्रूव्ह करायच्या त्या आपण आपल्या माध्यमातून सांगू शकतो. आपल्याला ऐकणारी 1000 लोक आहेत, तिथे आपल्याला त्या पोहोचवता येऊ शकतात, हे समाधान आहे. करेक्ट. थँक्यू सो मच. इतकं छान पॉझिटिव्ह, मला वाटतं प्रेक्षकांना स्पेशली त्या महिलांनाही खूप इन्स्पायर करणारा हा पॉडकास्ट आहे. थँक्यू अँड ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी.